थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज मी पात्रीची भाजी बनवणार आहे. अतिशय गुणकारी आणि औषधी अशी ही भाजी अतिशय सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहू. सर्वात प्रथम कीर्तीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. पावसाळ्यात ही भाजी भरपूर प्रमाणात येते. अशी ही घराच्या बागेतच उगवलेली भाजी मी काढून घेते. अशा ताज्या भाजीची चव अतिशय छान लागते. चला तर मग लगेच भाजी बनवूया. तर इथे मी पानं काढून घेतली आहेत. जमिनीवर खाली पसरलेली असते ही भाजी, त्यामुळे याच्यावर माती भरपूर प्रमाणात असते. तर 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता पाणी निथळण्यासाठी ठेवू. तोपर्यंत इथं मी पातेल्यामध्ये 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली. डाळ आता धुवून घेते. यानंतर 2 वाट्या पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये धुवून घेतलेली डाळ घालायची आणि अशा पद्धतीने पाण्यावरचा फेस काढून घ्यायचा. यानंतर डाळ पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवायची. यामुळे डाळ पचायला हलकी होते. डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण भाजी चिरून घेऊ. भाजी चिरत असताना खूप बारीक चिरायची नाही, मोठीच ठेवायची. तर अशा कोणकोणत्या रानभाज्या तुमच्याकडेही बनवल्या जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भाजी चिरून झाली आहे. यानंतर 1 मोठा कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेते. ही भाजी लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईमध्ये बनवा, त्यामुळे याची चव जास्त छान लागते. तर इथे तव्यामध्ये मी 2 चमचे तेल घातले, अर्धा चमचा जिरे, 5-6 लसूण पाकळ्या आणि चिरून घेतलेला कांदा. एक अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेली डाळ घालायची. ही डाळ आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, त्यामुळे लवकर शिजते. आता डाळ शिजण्यासाठी मंद आचेवरती 1 मिनिटभरासाठी झाकून ठेवू. यामध्ये चिरून घेतलेली भाजी घालायची. चवीपुरतं मीठ. या भाजीसाठी खूप जास्त काही मसाले वापरावे लागत नाहीत. यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिथे काळा मसाला पण घालू शकता. सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भाजी शिजवण्यासाठी पाणी घालायची गरज नाही, तर या भाजीलाच पाणी सुटतं, त्यामुळे फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं. या भाजीसाठी मी लाल मिरची पावडर वापरली होती. जर तुमच्याकडे मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची आणि लसूण एकत्र वाटून तेही तुम्ही वापरू शकता. मिक्स करून झाल्यानंतर 4 ते 5 मिनटासाठी मंद आचेवरती झाकून ठेवलं होतं. तर इथे आपली भाजी शिजलेली आहे. अजिबात भाजी करपली नाही. पाण्याचा वापर न करता जर भाजी बनवली तर याची चव जास्त छान लागते. तर अशी ही औषधी गुणकारी पात्रीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. यासोबतच मी बनवली आहे ही कारल्याची भाजी. याची रेसिपीही आपल्या चॅनलवरती आहे, तर एकदा नक्की बघा. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.